माझे गुरु गोंदवलेकर महाराज, श्रीपाद श्री वैभव दत्तगुरु, श्री नरसिंहलक्ष्मी, महालक्ष्मी आणि विठ्ठल रखुमाई यांना वंदन करून मी आज संतपर अभंग यावरती कीर्तन करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा. जयाचा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर भगधर गोपाल नरत गोवर धनधर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. शरणागत दीन नाचरणी नेमी शरणागत दीन नाचरणी नेमी करुणादृष्टी निहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो. कीर्तन संगीत रंगात देह नाहो रे कीर्तन संगीत रंगात देह नाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो. स्वर्गी मन हे रावीचा सौख्य आम्हा स्वर्गी मन हे रावीचा सौख्य आम्हा. या क्रोधाधिक जाती निज कामा काम क्रोधाधिक जाती निज कामा. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो. राम 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 सीता राम 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 सीता राम सीता राम
राम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज मी तुकाराम महाराजांच्यावरती संतपर अभंग घेतलेला आहे. आषाढी एकादशी निमित्त मी तुकाराम महाराजांचा हा अभंग घेतलेला आहे. पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी संतांच्या कार्याबद्दल हा अभंग लिहिलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कायमी पतित किती वाणू तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धरावे जन जड शीळ, उद्धरावे जन जड शीळ, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. वाढवाय सुख भक्तिभाव धर्म, वाढवाय सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धरावे जन जड शीळ, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. ह्यामधल्या पहिल्या 2 चरणावरती मी आता निरूपण करणार आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुम्ही संत माय बाप कृपावंत,
तुम्ही संत कोण आहात? तर तुम्ही संत कुणाबद्दल उच्चारलेले, कुणाचा ह्याच्यामध्ये उल्लेख केला आहे? तर तुम्ही संत माय बाप. आता माय आणि बाप याच्यामध्ये एक बारीकशी रेघ आहे. काय सांगते ही बारीकशी रेघ? तर तुम्ही संत माय बाप. माय बाप ही व्यक्ती जरी दोन असल्या तरी त्याचं कार्य मात्र एकच आहे. म्हणजे व्यक्ती भिन्न पण कार्य एक. मग हे कोण आहे? तर तुम्ही संत मायबाप. हे तुम्ही मायबाप, तुम्ही आई वडील, तुम्ही संत आहात. आता आई आणि वडील किंवा माय आणि बाप हा द्वंद्व समास आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये याला द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे राम आणि लक्ष्मण ह्याच्यामध्ये एक बारीकशी रेघ आहे. ही रेघ काम करते. ही दोन व्यक्ती ह्या जरी भिन्न असल्या तरी यांचं कार्य काय एकच आहे. म्हणजे तुम्ही संत माय बाप आहात, म्हणजे तुमचं कार्य आई वडिलांच्या प्रमाणे. आता आपण संत ह्या शब्दाचा अर्थ बघू. संत म्हणजे काय हो? तर संत हा शब्द आला कुठून? तर संत हा शब्द सत या शब्दापासून आला. सत हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून संत हा शब्द तयार झाला. आता सत म्हणजे काय? तर सत याचा अर्थ न बदलणारे, न नष्ट होणारे. म्हणजे ज्याला सुरुवात नाही, मध्य नाही आणि अंत पण नाही, असे जे शाश्वत रूप त्याला काय म्हणायचं? सत म्हणजे सत्य. मग सत्य बदलत नाही, त्याला सुरुवातही नाही, मध्य नाही आणि अंत नाही. मग असं कोण आहे? असं जे शाश्वत रूप आहे ते कोण आहे? तर असा आहे तो परमेश्वर, म्हणजेच तुम्ही संत. म्हणजे परमेश्वराला आधी मध्य अंत काही नाही. मग इतरांना मात्र हे सगळं आहे. इतरांना सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे. म्हणजे त्यांचा जन्म आहे, वाढ आहे, मृत्यू आहे. म्हणून संत हे एक पद आहे, ती व्यक्ती नाही आहे. आता इतर प्रांतात किंवा वेगवेगळ्या देशामध्ये असे बरेच लोक होऊन गेले, पण प्रत्येकाने काय सांगितलं की शाश्वत जे आहे त्याचा विचार करा. अशाश्वत आहे, जे नष्ट होणार आहे, त्याच्या मागं न धावता तुम्ही शाश्वत जे आहे त्याच्यासाठी वेळ काढा. अशाश्वताच्या मागं धावून तुमचा वेळ तुम्ही खर्च करू नका. हे सांगणारे कोण आहेत? तर हे संत आहेत. आता संत काय सांगतात की तुम्ही संसार करू नका, असं कुठल्याही संतांनी कुठल्याही ग्रंथामध्ये सांगितलेलं नाही आहे. संसार करा. आता संत संसारी होते. आता आपले गोंदवलेकर महाराज त्यांनी संसार केला पण संन्यासी पण होते. तुकाराम महाराज त्यांनी संसार केला पण ते संन्यासी पण होते. म्हणजे संत हे संन्यासी फक्त नव्हते, तर त्यांनी संसार करून संन्यास केला. आता संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे संन्यासाचा अर्थ काय? तर सन म्हणजे सहमतीने आणि न्यास याचा अर्थ काय? सोडणे. म्हणजे शरीराच्या, मनाच्या इच्छेने एखाद्या गोष्टीचा, आवडणाऱ्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे संन्यास. मग हा त्याग कुठलाही असू शकतो. त्यागाचा, धर्माचा, कर्माचा, आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा. आता माझे वडील गेल्यानंतर मी माझी एक त्यातली जेवणाची त्यांना जी आवडणारी वस्तू होती ती मी सोडून दिली. म्हणजे मी त्याग केला, म्हणजे मी त्या गोष्टीचा संन्यास घेतला. म्हणजे संन्यास तुम्ही कुठल्याही गोष्टीचा घेऊ शकता. एखाद्या गोष्टीचा त्याग केला म्हणजे तो संन्यास घेतला. आता याच्यावरती हा स्वेच्छा आहे. ह्याच्यामध्ये संन्यास म्हणजे स्वेच्छा आहे. पण संन्यास घेताना तुम्हाला काही नियम आहेत. संन्यास घेताना गुरु विचारतात की लग्नापूर्वी आईची संमती आणि लग्नानंतर बायकोची संमती लागते, तरच तुम्हाला संन्यास घेता येतो. मग आता संन्यास घ्यायचा तर मग आईची परवानगी मिळेल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मी शंकराचार्यांची गोष्ट सांगते. शंकराचार्यांना वयाच्या 8व्या वर्षी विरक्ती आली होती. त्यांना संन्यास घ्यायचा होता. पण
त्यांना आईची परवानगी काढायची होती. त्यांनी आईला विचारले, आई मला संन्यास घ्यायचा आहे. पण शंकराचार्य एकुलते एक होते, वडील लहानपणीच गेलेले होते, त्यामुळे आईचा या गोष्टीला नकार होता. पण आता संन्यास तरी घ्यायचाच होता, मग आता करायचं तरी काय. मग काय झालं, एक दिवस त्यांची आई नदीवरती धुणं धुवायला गेली. आता पूर्वीची लोक किंवा आता ही जी लोक होती, हे आपल्या आई वडिलांची संमती असल्याशिवाय कुठलं काम करत नसत. आताची मुलं अशी आहेत का, कोण आई वडिलांना विचारते का, कोणीही विचारत नाही. जे काय करायचं आहे ते त्यांच्या स्वइच्छेनेच करतात. ते तसं पूर्वीची लोक संमती असल्याशिवाय किंवा त्यांना मान देऊन मगच काही गोष्टी करत होते. आई धुवायला गेल्यानंतर शंकर पण पाण्यात पोहायला पडला. पोहायला पडल्यानंतर त्यानं मगरीची एक कथा बनवली. काय केलं तर आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्याने एक मायेची मगर तयार केली आणि त्या मगरीनं आपला पाय पकडलाय असा एक बनाव तयार केला आणि तो जोरजोरात ओरडायला चालू केला की मगरीनं माझा पाय धरलेला आहे आणि आई ही मगर आता मला बहुतेक सोडणार नाही, ही आता मला मारणार. तेव्हा असं म्हणतात ना गाई की मरणापूर्वी एखादी जर इच्छा असेल तर ती पूर्ण करावी. तर आई म्हटली, अरे बाबा काय तुझी इच्छा आहे. आता आपल्या मुलाला एखादी मगर खाती आहे म्हटल्यानंतर त्या आईची अवस्था करायला काय झाली असेल. तिच्या डोक्यात कुठलाही विचार न येता तिला चटकन त्यांनी सांगितलं की मला जर तू संन्यास घ्यायला परवानगी दिलीस तर ही मगर कदाचित मला सोडेल. बिचारीच्या त्या डोक्यात पण आलं नाही की हा काय बनाव करतो. त्यावेळेला चटकन आईनं सांगितलं की ठीक आहे बाबा घे संन्यास, पण ये वरती. आणि संन्यास घे म्हटल्याबरोबर लगेच शंकराचार्य पाण्यातून वर आले आणि त्यांनी संन्यास घेतला. म्हणजे आईची परवानगी मिळाल्याशिवाय त्यांना संन्यास घेता येत नव्हता. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पत्नीनं संन्यास घेण्यासाठी परवानगी दिली असं खोटं सांगून संन्यास घेतला आणि गुरुनी त्यांना विचारलं नव्हतं. त्यामुळं गुरुनं जेव्हा कळलं की यांनी खोटं सांगून संन्यास घेतला तेव्हा त्यांनी तो परत घेतला. सांगायचा मुद्दा काय, संन्यास म्हणजे संन्यासांचा नियम काय आहे हे सांगण्यासाठी हे मी इथं उदाहरण दिलं. मग संत काय सांगतात, कुठलेही संत तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही संसार सोडा, तुम्ही संसार करा. या जगात तुम्ही आला आहात, या संसारात तुम्हाला राहायचं आहे तर त्याचा उपभोग घ्या, त्याचा उपभोग घेऊ नका असं सांगत नाहीये. पण काय सांगतात ते की तुम्ही संसार करा पण त्याच्यामध्ये गुंतून पडू नका. म्हणून संत या शब्दाचा अर्थ सत या शब्दापासून आलेला. मग हे संत कोण तर माय आणि बाप. मग आता संत लोकांसाठी काम करतात आणि असंच एक जण काम करतात ते कोण, माय बाप. ते कोणासाठी काम करतात, आपल्या मुलांसाठी काम करतात. संत समाजासाठी काम करतात, आई वडील मुलांच्यासाठी काम करतात. म्हणून तुम्ही कोण आहात तर माय बाप आहात. आता आई काय आहे बघू आपण. संत आई बापांसाठी आहेत. मग आता आई काय म्हणते बघू, आई कशी आहे बघू. आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, म्हणून सीता राजानंतर शिकणे आई, आई शिकणे आई, आई शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, म्हणून सीता राजानंतर शिकणे आई, आई शिकणे आई. आईसारखं दैवतच नाही. आई तर श्रेष्ठ आहेच, त्यात वादच नाही. पण आई आली कुणामुळं. बाप हे कारण आहे आणि आई हे परिणाम आहे. आज बाप आहे म्हणून आई आली, आई आहे म्हणून मुलं आली. म्हणजे पडद्यामागचा कलाकार कोण आला तर बाप आला.
दिसताना काय दिसते? आई दिसते. कारण आई वाढवते, आई पोसते, आई संस्कार करते, सगळं काय करते ते आई करते. पण याला पाठिंबा कोण देतं? तर ह्याला पाठिंबा देतो तो बाप देतो. मग बाप इतर लुप्तच आहे ना. बाप ह्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. आता बापा आईवरती सगळीकडे साहित्य आहेत, कविता आहेत, कादंबऱ्या आहेत, भरपूर काही आहे. आई आणि वडील कसे पूजनीय आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलंय? मातृदेवो भव, पितृदेवो भव. मग आई बाप हे पूजनीय आहे. मग आता आई जर एवढी श्रेष्ठ आहे तर बापाची पण काहीतरी भूमिका आहेच ना. मग बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. आता आपण बापावरची एक कविता बोलू, कारण बापावरती आजपर्यंत कुणीही कविता केलेलं नाही. आता व्हॉट्सअप मार्फत बऱ्याच कविता आपल्याला बघायला मिळतात, पण याच्यापूर्वी बापावरती कोणी कविता केलेली बघितलेली नाहीये. आसू आम्ही सुखाने पत्थर पाया कीन, आसू आम्ही सुखाने पत्थर पाया कीन, मंदिर उभारे हेच आमचे शीला, मंदिर उभारे हेच आमचे शीला, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. आभास नसे मोही साळवणात बघाही, कितीची आभा साडमुळीही नाही, सर्वस्व दिले मातृभूमीचे ठाई, हे दैवत आमचे हृदय मंदिरातील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. काय म्हटलं इथं? तुकाराम महाराजांनी ह्या दोन ओळींमध्ये खूप छान अर्थ सांगितला. आम्ही कोण आहोत? कुटुंबात आणि मुलांच्या विकासासाठी बापाचा मोठा भाग असतो, पण त्यांचं कार्य कुठेही दिसत नाही. मग बाप कोण आहे? तर असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. आम्ही पाय आहे, घराचा पाय आहे, आम्ही मंदिराचा पाय आहे. आमचा पाया जर नसेल तर ही इमारत उभारणार कुठून? म्हणजे आमचं जे महत्व आहे ते पायाशी आहे. म्हणजे आम्ही पाया असल्यामुळे ही इमारत वरती उभारू शकतो. पण आम्हास नसे कोई मान मरात. आता मान मरात म्हणजे आम्हाला कोणी मान द्या अशी आमची इच्छाच नाही आहे, किंवा आम्हाला कीर्तीची सुद्धा जाण नाही आहे. म्हणजे कुणी आमचे कौतुक करावं, आम्हाला मान द्यावा अशी आमची अजिबात इच्छा नाही आहे. तर आम्ही हे मंदिर उभारण्यासाठी खालचा पाया बनून राहिलेला आहोत. मग आता आई श्रेष्ठ आहे, आई सगळं करते, आई वाढवते, आई शिकवते, आई संस्कार करते, म्हणजे आई श्रेष्ठ तर आहेच. मग त्याच्या मागं असणारा पाठिंबा देणारा बाप आहे. मग हे कोण आहात? तर तुम्ही संत माय बाप आहात. आता आई वाढवते म्हणल्यानंतर आईला किंवा वडिलांना आपलं मूल किती त्रास देतं, किती विचित्र वागतं, किती अपमान करतं, मानानं, अभिमानानं, नको नको त्या प्रकारानं
मुलं आपल्या आईवडिलांना त्रास देतात, पण तरी सुद्धा आई वडील त्यांच्यावरती कृपा करतात. कृपा करतात म्हणजे काय, त्यांना दोषासहित स्वीकारतात, त्यांना क्षमा करतात. तसं संतांना सुद्धा बऱ्याच लोकांनी, समाजाने खूप निंदा केली आहे, खूप मनस्ताप दिलाय, खूप अपमान केलाय संतांचा, पण तरी सुद्धा संत हे आई वडिलांच्या नजरेने ह्या लोकांच्याकडे बघतात. त्यामुळे तुम्ही कोण आहात, तुम्ही संत माय बाप. अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुकाराम महाराजांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना आज किती त्रास दिला समाजातल्या लोकांनी. नको नको ते आरोप केले, नको नको त्या गोष्टीमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांना तर अतोनात त्रास दिलाय. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये असा कुठेही उल्लेख केलेला नाही त्यांना दिलेल्या त्रासाचा. म्हणजे केवढं मोठं मन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणून असं म्हणतात की संत हे माय बाप आहे. म्हणजे आपण आई वडील जे काम करतात ते संत करतात. आई वडील फक्त मुलांसाठी करतात, संत समाजासाठी करतात. तुम्हाला एकनाथ महाराजांची गोष्ट माहितीच असेल. एकनाथ महाराज एकदा गोदावरी तीरावरती पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळेला त्यांना पाण्यातून वाहत येताना एक विंचू दिसला. आता हा विंचू तडफडत होता, म्हणजे तो काही क्षणात मेलाच असता, पण तेवढ्यात त्यांनी काय केलं, त्याला आपल्या हातावर घेतलं. हातावर घेतल्यानंतर त्याला डंक मारला, कारण तो आधार शोधत होता. तेवढ्यात त्याला एकनाथ महाराजांच्या हाताचा आधार मिळाला. त्यामुळे तो आधार घट्ट पकडून धरण्यासाठी त्यानं डंक मारला. एकनाथ महाराजांनी आपला हात झटकला, पाण्यात सोडला, परत तो पाण्यात पडला, पुन्हा त्यांनी हातावर घेतला, पुन्हा पाण्यात पडला. असं 8 ते 10 वेळेला झालं. पण त्यांनी काय त्या विंचवाला कसं सोडलं नाही. त्यांच्या शेजारीच एक परीट कपडे धुवत होता. तो परीट काय म्हटला, महाराज मी मगापासून बघतोय तो विंचू तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही त्याला परत हातात घेताय, सोडताय, परत हातात घेताय, जाऊ दे किंवा मरू दे, कशाला तुम्ही त्याला वाचवताय. एकनाथ महाराज म्हटले, अरे डंक मारणं हा त्याचा स्वभाव आहे आणि वाचवणं माझा स्वभाव आहे. वाळवंटात तडपडणाऱ्या उंटाला पाणी घालणं, त्याचा जीव वाचवणं हा माझा धर्म आहे. त्यामुळं संत हे आई बापांच्या सारखी संतांच्याकडे कृपादृष्टी असते. म्हणून मी हा संतांचा सिद्धांत दिला. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपा करणे म्हणजे दया करणे. काय मी पतित कीर्तिवान. मी पतित, मी पापी, मी खाली पडलेलो, मी तुमच्यासारख्या श्रेष्ठ अशा लोकांचं काय कौतुक करणार. मी तर पापी आहे, मी तर पतित आहे, आणि मी तुमच्या सच्यांची काय कौतुक करणार. वाणू म्हणजे कौतुक. हा चांगला सिद्धांत, उत्तम सिद्धांत दिलेला आहे. तर आज मी संत म्हणजे आपले माय बाप ह्या 2 चरणावरती आज इथं मी हे कीर्तन केलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित, कायमी पतित, कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. नमस्कार.